नमस्कार, स्वागत आहे तुमचं गजानन राठोड सर या यूट्यूब चॅनलवरती। चला, बरोबर तुम्हाला बी समजतं मागचे 2-4 भाग आपले चालू घडामोडीचे झाले आहे आणि तुम्हाला पण माहिती असेल की आपण आता भाग 6वा बघणार आहोत। असे 5-6 भाग, 6वा भाग चालू घडामोडीचा आहे। तर मित्र हो, चला हे लक्ष द्या रे, व्यवस्थित समजून घ्यायचं, बाकी काहीच नाही। आणि जर नसेल समजलं परत मला काय करायचं विचारायचं, आणि तुम्ही पण कमेंट्स मध्ये। चला, तू हो भरतीचा आपण भाग 6व्या या 6 भागावर आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत। बाबा लक्ष द्यायचं आणि समजून घ्यायचं। संयुक्त राष्ट्र संघाने 2025 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून काय केलं, घोषित केलेलं आहे। बघा काय केलेलं आहे की यांनी संयुक्त राष्ट्र संघाने यावर्षी काय केलेलं आहे, इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे। म्हणून लक्ष द्यायचं, समजून राहिलं तुम्हाला, लक्ष द्या। ग्लोबल पीस इंडेक्स 2024 नुसार आइसलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे। कितव्या क्रमांकावर? प्रथम क्रमांकावर। कोणता देश? तर आइसलँड। तर भारत 116व्या क्रमांक आहे। तुम्हाला प्रश्न असा विचारला कितव्या क्रमांकावर भारत 116व्या? ग्लोबल पीस इंडेक्स 2024 नुसार आइसलँड देश काय आहे, प्रथम क्रमांकावर आहे। समजून राहिले ना, फास्ट होऊन राहिला। चला, भारताचे नागास्त्र 1 पहिले स्वदेशी आत्मघाती ड्रोन लष्करात काय केलेला आहे, दाखल झाला आहे। आत्मघाती जो ड्रोन आहे ना, तो कुठं दाखल झालेला आहे, आपल्या भारतीय लष्करात ते दाखल झालेला आहे। समजून राहिलं? चला, समोरचा प्रश्न कोणता आहे? नागशास्त्र 1 नागास्त्र वस्त्रम धोत्रम, लक्षात ठेव फक्त, नागास्त्र पहिले स्वदेशी आत्मघाती ड्रोन काय झालेले आहे, लष्करात दाखल झालेले आहे। तर नागास्त्र 1 हे जमिनीपासून नागास्त्र जे हे जमिनीपासून किती अंतरापर्यंत उडू शकतो, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो किंवा काय होऊ शकतो, तर तो जवळपास 4500 किलोमीटर पर्यंत काय करू शकतो, उडू शकतो। लक्षात, म्हणजे याचा मारा तो करू शकतो, ध्यानात घ्यायचं। देवीदास सौदागर यांना उसवन, याच्या खाली अंडरलाईन मारतो, उसवन ही कादंबरी आहे मराठीतील। उसवन काय आहे, कादंबरी। कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो, उसवन ही कादंबरी कोणाची आहे, तर देवीदास सौदागर यांची काय उसवन कादंबरी। आणि या उसवन कादंबरी मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमीचा त्यांना काय झालेला आहे, पुरस्कार जाहीर झाला आहे। म्हणून लक्षात ठेवा, युवा साहित्य संबंधित आला तर युवा कोण आहे, देवीदास सौदागर। कादंबरी जर म्हणलं तर उसवन, ध्यानात घ्यायचं, बाकी काहीच नाही। लक्ष द्या। नंतर याच्यामध्ये बाल साहित्य पुरस्कार पण भेटलेला ना मागचा, कोणाला? भारत सासने यांना। भूत बंगला आणि शमशेर, भारत सासने, ध्यानात घ्यायचं। भारत सासने यांना कोणत्या कादंबरीसाठी? भूत बंगला आणि शमशेर यांच्यामध्ये बाल साहित्य पुरस्कार त्यांना पण काय केला आहे, जाहीर झालेला आहे। ध्यानात घ्यायचं, मी लिहून नाही दिलं पण तरी ध्यानात घ्यायचं। 18व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये व्ही शांताराम, याच्या खाली अंडरलाईन मारतो, व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सुब्बय्या नल्लमथु यांना प्रदान करण्यात आला। कोण? सुब्बय्या नल्लमथु, म्हणा रे, सुब्बय्या नल्लमथु, शाबास रे पाट्या। 18व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये व्ही शांताराम जो जीवन गौरव पुरस्कार आहे ना, तर तो कोण? सुब्बय्या नल्लमथु यांना प्रदान करण्यात आला, ध्यानात घ्यायचं। दादा, ब्रिक्स स्पर्धा
2024 रशिया देशातील ब्रिक्स 2024 रशिया देशातील कझान येथे पार पडले. कुठे? कझान येथे ब्रिक्स परिषद. काय तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो, ब्रिक्स स्पर्धा कुठे पार पडली? तर कझान ध्यानात घ्यायचं. कधीचा आहे? 2024. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने काय केलेलं आहे? त्याच्यामध्ये कांस्य पदक पटकवलेलं आहे. काय केलेलं आहे? कांस्य पदक पटकवलेलं आहे. काय? ब्रिक्स स्पर्धामध्ये. कोणी? भारतीय संघाने. ध्यानात घ्यायचं. महाराष्ट्र राज्याचे प्रधान वनरक्षक. आता बाबा एक आनंदाची बाब आहे. पुन्हा जे विद्यार्थी खचायचं नाही, लढायचं अजून, पण जे विद्यार्थी थोडेफार नाराज झाले असतील त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी चालून आलेली आहे वनरक्षकची. त्याची पण तुम्ही काय करा, थोडी तयारी चालू ठेवा. बाबा नुकसान होणार नाही अशी दक्षता घ्या आणि तयारीला जोमात पेटा आणि होईलच. आपण वनरक्षकसाठी पण चांगले चांगले क्लासेस सुरुवात करू आणि तुमच्यासाठी पण. म्हणून तुम्ही पण काय करायचं, नाराज व्हायचं नाही. म्हणजे एकदा हारल्यानं आयुष्य हरतो का माणसाचा? नाही. म्हणून काय करायचं, थोडं लढायचं, बाकी काहीच नाही. समजून राहिला? चला. महाराष्ट्र राज्याचे प्रधान वनरक्षक वनबल प्रमुख या पदाचा अतिरिक्त कार्यभार हा कोण आहे? शोमिता विश्वास यांनी स्वीकारला आहे. आणि या समजा राज्याचे वनमंत्री जर तुम्हाला प्रश्न बी विचारला तर सुधीर मुनगंटीवार म्हणून काय करायचं, ध्यानात घ्यायचं. कोण आहे बाबा? सुधीर मुनगंटीवार आहे का? आहे बघा. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री. तर ध्यान ठेवायचं. अतिरिक्त कार्यभार शोमिता विश्वास यांनी काय केलं, स्वीकारला आहे. कशाचा? वनबल प्रमुख म्हणून. ध्यानात घ्यायचं. नंतरचा प्रश्न, प्रीती सुदान. लक्षात द्यायच्या खाली अंडरलाईन मारतो. प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो, समजून घ्या, लक्ष द्या. युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, लक्षात ठेवा, यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली असा प्रश्न केला रे केला. काय माझं उत्तर? प्रीती सुदान. ध्यानात घ्यायचा. प्रीती सुदान. लडाख मधील शिंकुन, हे लक्षात ठेवा, शिंकुनला याला लक्षात ठेवायचं. लडाख मधील शिंकुनला बोगद्याचे उद्घाटन कोणी केले असा प्रश्न आला तर मारायचा, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शिंकुनामधील बोगद्याचं काय करण्यात आलं, उद्घाटन करण्यात आलं. आणि हे लडाख ते हिमाचल दरम्यान बांधण्यात येत आहे. ध्यानात घ्यायचं. कसं? लडाख ते हिमाचल दरम्यान बांधण्यात येत आहे. आणि जर म्हणलं याची लांबी किती आहे, की बाबा बोगद्याची लांबी 1.4 किमी. ही पण काय 4.1 किमी. किती? 4.1 किलोमीटर काय याची लांबी आहे. ध्यानात घ्यायचं. नंतरचा प्रश्न, नाशिक येथील कुसुमाग्रज हा नेहमी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वसंत आबाजी डहाके यांची निवड करण्यात आली आहे. कशा? नाशिक. कुसुमाग्रज प्रतिष्ठान कुठे आहे तर नाशिक. असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो. कुसुमाग्रज प्रतिष्ठान कुठे आहे? नाशिक. आणि या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्षपद म्हणून कोण? वसंत आबाजी डहाके यांची काय करण्यात आली, निवड करण्यात आली. लक्ष द्या. मसूद पेझेशियान मसूद पेझेशियान यांची इराण देशाच्या कुठलं? मसूद म्हणा, मसूद पेझेशियान म्हणा, मसूद पेझेशियान यांची कुठे? इराण देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी काय करण्यात आली, निवड करण्यात आली. समजून राहिलं तुम्हाला? बघा, लक्ष द्या. आणि ते कितवे राष्ट्राध्यक्ष असाही प्रश्न केला तर 90 राष्ट्राध्यक्ष. 90 इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर मसूद पेझेशियान. पेज पलटायचं, ध्यानात घ्यायचं. सैन्य वैद्यकीय सेवा महासंचालकपदी साधना सक्सेना नायर
कोण? साधना सक्सेना नायर यांची नियुक्ती झाली सैन्य वैद्यकीय सेवा. सैन्य वैद्यकीय सेवा संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली बाबा? साधना सक्सेना. लक्षात ठेवायचं, साधना सक्सेना नायर यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती आलिया नीलम या पाकिस्तान मधील लाहोर येथे उच्च न्यायालयाच्या पहिल्या प्रमुख न्यायाधीश म्हणून त्यांनी काय केलं? त्या बनलेल्या आहे. कुठल्या? ध्यानात घेतलं, पाकिस्तानच्या. कोण? आलिया नीलम. म्हणून लक्षात ठेवायचं. समजलं सर्वांना? मानवी कश्यप चे देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर. हा प्रश्न येईलच तुम्हाला, लिहूनच घ्या. एक पेन उचला, वही घ्या आणि 100% लिहून घ्या. फायद्याच आहे तुमच्या. मानवी कश्यप देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर त्या बनल्या आहे. कोण? नाव जर विचारलं, मानवी कश्यप. कोण? मानवी कश्यप पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्या. कोण बनल्या? सब इन्स्पेक्टर त्या काय बनल्या आहे. नंतर जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहरामध्ये म्हणजे कोणते शहर आहे? तर व्हिएन्ना असं एक शहर आहे की ते राहण्यायोग्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रथम क्रमांकावर आहे, ध्यानात घ्यायचं. द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट 2024 अहवाल संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केला असून भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला शहर आहे. ध्यानात घ्या, भारत देश, आपला भारत देश. कोण? इंडिया. नेपाळ देशाचे पंतप्रधान KP शर्मा ओली. हा प्रश्न तर येईलच, लिहूनच घ्या. हा येतोच, लय वेळेस येईल. नेपाळ देशाचे पंतप्रधान KP शर्मा ओली. ध्यानात घ्यायचं. कोण आहे? KP शर्मा ओली. ध्यानात घ्या. IT सक्षम युवा योजना. IT सक्षम काय रे? IT सक्षम योजना, युवा योजना 2024 हरियाणा राज्याने सुरू केली. पहा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कशा? IT सक्षम युवा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर हरियाणा. ध्यानात घ्यायचं. आणि कधी केली? 2024 रोजी हरियाणाने काय केली? हरियाणा राज्याने IT सक्षम युवा योजना सुरुवात केली. पहा, अमेरिका डॉलरच्या तुलनेत जवळपास भारताचा रुपया 83.62 ने चाकी पातळीवर काय झालेला आहे? घसरला आहे. ध्यानात घ्यायचं. बाकी काहीच नाही. बाकी लक्षात आणूच नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या पुनर्गठनाला मंजुरी काय केली आहे? त्यांनी दिलेली आहे. आणि दिली असून उपाध्यक्षपदी ध्यानात घ्यायचं. कोण? सुमन बेरी यांची निवड करण्यात आली आहे. लक्षात द्यायचं. उपाध्यक्ष कोण म्हणून? सुमन बेरी. हिच्या अगोदर आपण नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणून सांगितलेल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये. नक्की 5-6 भाग घे, जास्त मागे जायचं काम नाही, तेवढंच रिव्हिजन होऊन जाईल. आलं लक्षात? अर्जेंटिना देशाच्या फुटबॉल संघ फिफा रँकिंग मध्ये जवळपास कितवा क्रमांक आहे? प्रथम क्रमांक आहे. अर्जेंटिना देशाचा फुटबॉल संघ फिफा रँकिंग मध्ये कितवा क्रमांक आहे बाबा? प्रथम क्रमांक आहे. CP राधाकृष्णन मागच्या व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे. राज्यपाल कुठले आहे, काय आहे? हा लक्षात. याच्या अगोदर कुठला कार्यभार त्यांच्याकडे होता हे पण मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. नक्की त्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. CP राधाकृष्णन 21वे राज्यपाल म्हणून त्यांनी काय केलं? शपथ घेतलेली आहे. म्हणजे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार यांनी उपाध्याय यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची काय दिली? शपथ दिली. कोणी दिली? देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी काय केली की आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल यांना शपथ दिलेली आहे. ध्यानात घ्यायचं. बाकी काहीच. महाराष्ट्राचा कोल्हापूर जिल्ह्यातील स्वप्नील कुसळे, ध्यानात घ्या, यांनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 50 मीटर रायफल शूटिंग साठी काय केलं? कांस्य पदक काय केलं? त्याने पटकावला आहे. किती मीटर? 50 मीटर. ध्यानात ठेवा. कुठला आहे तो? कोल्हापूरचा. कुठला आहे? कोल्हापूरचा. कोण? स्वप्नील कुसळे.
उसळ घेतली आणि मुसळ आणले, ध्यानात घ्यायचं. महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. हा प्रश्न नक्कीच येईल. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट काय करणार आहे? महसूल पंधरवडा साजरा करणार आहे. बाबा समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये PDF ची लिंक भेटेल. त्या डिस्क्रिप्शन मध्ये येऊन PDF डाउनलोड करा. आणि काही अडचण समस्या असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सुधारणा करेल. चला, तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि वेळ घेतल्याबद्दल ऋणी आहे. म्हणून चला तर पुढच्या व्हिडिओला भेटूया. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.